नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नक्की ही आनंदाची अपडेट काय असणार आहे, आनंदाची बातमी काय असणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, अशाच नवीन अपडेट्ससाठी जे की आपल्या चॅनलवरती एज्युकेशन व्हिडिओ असतील, वेगवेगळ्या योजना असतील, हे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला लेटेस्टमध्ये लवकरात लवकर पाहता यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचं आहे। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना 16वा हप्ता 3000 रुपये या तारखेला सरकारची मोठी घोषणा। तुम्हाला 16वा जो हप्ता आहे तो आता लवकरच हस्तांतर लवकरच वितरित केला जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, खुशखबर आलेली आहे। या खुशखबरसाठी आपल्याला एक लाईक जरूर करायचा आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट म्हणजेच महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्याच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे अपडेट आता समोर आलेले आहेत। 16वा हप्त्याचे वाटप आणि रकमेतील वाढीची शक्यता आणि EKYC प्रक्रियेतील दिलेल्या तात्पुरता विराम याबद्दल आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। नक्की KYC ची अपडेट जी आहे आपल्यासमोर आलेली आहे। KYC कशा प्रकारे आहे, KYC का थांबवण्यात आलेलं आहे, खूप महत्त्वाच्या प्रश्नावरती आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर चला सुरू करूयात। तोपर्यंत पहा, लाडक्या बहिणींसाठी ज्या लाडक्या बहिणींना 16वा हप्त्याची आता प्रतीक्षा लागून राहिलेली आहेत, त्या लाडक्या बहिणींसाठी आता संभाव्य तारीख आपण पाहूयात। 16व्या हप्त्याची नक्की तारीख काय असू शकते थोडक्यात पाहूयात। 15वे हप्ते पूर्ण झालेले आहेत। योजनेच्या आतापर्यंत 15वे हप्त्यापर्यंत मिळालेले आहेत। आता 16वा हप्ता लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे। दोन वेगवेगळ्या रकमांची चर्चा केली जात आहे। 16व्या हप्त्यामध्ये काही महिलांना 2100 रुपये आणि काही महिलांना 3000 रुपये मिळतील अशी देखील आता चर्चा सत्र सुरू आहे। नक्की यामधील कोणती रक्कम भेटू शकते हे देखील अजून निश्चित झालेले नाही आहे, परंतु लाडक्या बहिणींना आता 16वा हप्ता खूप मोठ्या प्रमाणात भेटणार आहे। तर पहा, 2100 रुपयाची मागणी सध्या मिळत असलेल्या 1500 रुपयाच्या रकमेत आता 600 रुपयाची वाढ होऊन ते आता 2100 रुपये व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे। कारण विधानसभेच्या प्रचारात आता 2100 रुपये देण्याचे आश्वासन देखील आले होते आणि आलेले आहेत। आता 2100 रुपये मिळू शकते। लाडक्या बहिणींना 1500 रुपयापासून थेट आता 2100 रुपयाचा लाभ भेटू शकतो। फरक, ज्या महिला PM किसान, PM योजना किंवा नमो शेतकरी यांसारख्या केंद्र सरकारच्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना 500चा फरक म्हणजे लाडकी बहीण योजनेत दिला जातो। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। आता खूप लाडक्या बहिणींचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, EKYC का थांबवण्यात आलेले आहे। तर पहा, EKYC जे आहे ते आता थोड्या दिवसापुरतं थांबवण्यात आलं आहे, थोड्या काळापुरतं थांबवण्यात आलेलं आहे, थोड्या मर्यादेपुरतं थांबवण्यात आलेलं आहे। EKYC ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित देखील करण्यात आलेली आहे। पडताळणी आणि अपात्र योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता मिळालेली आहे आणि जुलै 2024 पासून अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे। 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत 2.56 कोटी महिलांनी अर्ज केला होता। मात्र त्यानंतर निकषांवर आधारित अर्जदारांची जी पडताळणी झाली त्यानंतर 4 चाकी वाहने असतील, सरकारी नोकरदार असेल, अशा एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असेल, तसंच चुकीचे वय दाखवलेले सुमारे 45 लाख महिलांना लाभ मिळणे आता बंद झालेलं आहे। EKYCचे आता संकट पाहूयात आपण थोडक्यात। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त किंवा 2.5 लाखांपेक्षा कमी आहे की नाही हे तपासण्यासाठी EKYC आता बंधनकारक केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार सुमारे 70 लाखाहून अधिक महिला आता अपात्र ठरू शकतात। EKYC केल्याने सुमारे 70 लाख महिला जे आहेत ते आता अपात्र ठरू शकतात। राजकीय परिणाम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने महिला अपात्र झाल्यास त्यांची नाराजी आता महायुतीला परवडणार नाही आणि या कारणामुळे सरकारने EKYC प्रक्रिया तुर्त थांबवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे।
भविष्यातील अनिवार्यता. सध्या ई-के-वाय-सी थांबवली असली तरी सरकारच्या नियमानुसार दरवर्षी ई-के-वाय-सी करणे आता बंधनकारक राहणार आहे. थोडक्यात आपण योजनेची आता स्थिती पाहूयात. सुरुवातीचे लाभार्थी जर पाहायला गेले तर पहा लाडक्या बहिणींनो, 2.57 कोटी सुरुवातीचे लाभार्थी आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर लाभ न मिळणारे लाभार्थी पडताळणी केल्यानंतर सुमारे 45.34 लाख, म्हणजे कोटीवरून आता लाखापर्यंत संख्या आली आहे आणि सध्याची वार्षिक गरज आहे 31,500 कोटी इतका आहे. तर पहा, हीच होती एक महत्त्वाची अपडेट. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.